नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जी 600 सराव प्रश्नांची जी सिरीज चालू आहे त्याच्यातलं आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे. पहिले 2 लेक्चर आणि आजचं लेक्चर हे याची प्लेलिस्ट मी टेलिग्रामला पण अपलोड करते. त्याच्यानंतर कम्युनिटी पोस्ट यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टला पण टाकते आणि डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यातही मी तुम्हाला लिंक देते. काय होतं कधी कधी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन पण तिथून ओपन होत नाही, त्यामुळे मग मी तुम्हाला बाकीचे सोर्स पण सांगितले आहे. तिथून नाही ओपन झालं, समजा जे कोणी आज पहिल्यांदाच बघत असेल किंवा बाकीचे लेक्चर्स ज्यांना मिळत नसेल त्यांच्यासाठी ही सूचना आहे की हे तिसरं लेक्चर आहे. पूर्वीचे 2 लेक्चर्स असे एकूण 3 लेक्चर्सची प्लेलिस्ट मी तयार करते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, टेलिग्रामला पण अपलोड करते आणि यूट्यूबचं कम्युनिटी पोस्ट आहे तिथे पण टाकते. तर बघा, आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आज आपण बघणार आहोत 101 पासून पुढचे प्रश्न. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 361 ते 420 पर्यंत प्रश्न पाहिले होते आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये 420 पासून पुढे बघितले होते. संख्या माझी चुकत असेल, कदाचित आकडा चुकत असेल, पण अशा पद्धतीने पाहिले आहे. मी रँडमली घेते आहे आणि मी 600च्या 600 प्रश्न तुमचे पूर्ण कव्हर करून घेणारच आहे. बघा, आजचा पहिला प्रश्न काय आहे. ओडिशा सरकारने हँडलूम इंडस्ट्रीचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड केली? ओडिशा सरकारने म्हणतात, ठीक आहे. हँडलूम इंडस्ट्रीचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड केली? तर माधुरी दीक्षित. नंतर राष्ट्रीय हातमाग दिन, तर याचं उत्तर काय आहे? तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर राष्ट्रीय हातमाग दिन 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो, बरोबर आहे. 2025च्या 11व्या राष्ट्रीय हातमाग दिनाची थीम हातमाग महिलांचे सशक्तीकरण, राष्ट्राचे सशक्तीकरण. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2025 नुसार भारत डॅशव्या क्रमांकावर आहे? तर कितव्या? 25व्या क्रमांकावर आहे. QS वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? 25व्या क्रमांकावर आहे. बघा, हे जे आहे ना की आता 2025 मध्ये 25व्या क्रमांकावर आहे. ह्या अशा गोष्टी थोड्या सोप्या असतात, ते लक्षात ठेवायचं. यापूर्वी मी तुम्हाला काय शिकवलं की बालकुमार साहित्य संमेलन जे 2025चं हे कितव्या क्रमांकाचं होतं? तर 25व्याच क्रमांकाचं होतं. मी तुम्हाला ते त्याच्यात सांगितलेलं की 25व्या क्रमांकाचं आहे आणि 2025चं आहे. 25 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही गोष्ट अशीच लक्षात ठेवा की भारताचं रँकिंग 25 क्रमांकाचं आहे. QS वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025 नुसार भारत 25व्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालील विधाने लक्षात घ्या. असर हा अहवाल शिक्षण विषयक आहे, बरोबर आहे. प्रथम या संस्थेद्वारे हा अहवाल प्रकाशित केला जातो. तर असर हा अहवाल शिक्षण विषयक आहे. असरचा फुल फॉर्म काय आहे? ASER असं त्याचं ॲब्रिव्हेशन आहे आणि त्याचा फुल फॉर्म काय आहे? ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट. ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असा त्याचा फुल फॉर्म आहे. असर हा अहवाल शिक्षण विषयक आहे. प्रथम या संस्थेद्वारे हा अहवाल प्रकाशित केला जातो, ठीक आहे. पुढे बघा. जगातील सर्वाधिक प्रदूषित हनोई हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर व्हिएतनाम या देशात आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित हनोई हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर व्हिएतनाम या देशात आहे. पुढे बघा. पुढचा प्रश्न. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टच्या प्रकाशित अहवालानुसार सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत 10व्या क्रमांकावर आहे. नीट लक्षात घ्या. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टच्या प्रकाशित अहवालानुसार सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? 10व्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न. डॅश राज्यात देशातील पहिल्या सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टरचे उद्घाटन करण्यात आले? तर सिक्कीम राज्यात. पुढे बघा. डॅश शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर बेंगलुरू शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते. खालील विधाने लक्षात घ्या. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. कोलकात्यातील पूर्व कमांडच्या मुख्यालयाचे फोर्ट विल्यम हे नाव बदलून विजयदुर्ग असे करण्यात आले. कोलकात्यातील सेंट जॉर्ज गेट या प्रवेशद्वाराचे नाव बदलून शिवाजी गेट असे करण्यात आले.
ही दोनही विधानं बरोबर आहे. बघा, कोलकात्यातील पूर्व कमांडच्या मुख्यालयाचे फोर्ट विल्यम हे नाव बदलून विजयदुर्ग असे करण्यात आले. कोलकात्यातील सेंट जॉर्ज गेट या प्रवेशद्वाराचे नाव बदलून शिवाजी गेट असे करण्यात आलेले आहे. बघा, आपण काय बघतोय की ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण एक शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक छोटा व्हिडिओ बघून घेऊया. बघा, फोर्ट विल्यम ऐवजी विजयदुर्ग असा तो व्हिडिओ आहे. नमस्कार, आपण आपल्या करंट सिरीज मधील पुढची न्यूज बघणार आहोत. काय तर फोर्ट विल्यम ऐवजी विजयदुर्ग. ठीक आहे, फोर्ट विल्यमचं नाव बदलून काय ठेवलंय, विजयदुर्ग. तर आधी आपण हे बघू की फोर्ट विल्यम नेमका आहे कुठे. तर बघा, पश्चिम बंगालमध्ये. आधी मी सगळं तुम्हाला नीट सांगते, नंतर वाचून दाखवते. फोर्ट विल्यम कुठे आहे तर पश्चिम बंगालमधलं जे कोलकाता आहे, तेथे गंगेची जी प्रमुख उपनदी आहे हुगळी, त्या हुगळी नदीच्या तीरावर फोर्ट विल्यम स्थित आहे. ठीक आहे, बांधलं कोणी तर बघा, सर जॉन गॉल्ड्सबरो यांनी तो बांधलेला आहे. बांधकाम सुरू झालं 1696 म्हणजे 1696 आणि बांधकाम पूर्ण झालं 1706. ठीक आहे, आणि कोणाच्या नावावरून ते नाव देण्यात आलंय हे नीट लक्षात ठेवा. इंग्लंडचा राजा विल्यम तिसरा याच्या नावावरून ते नाव देण्यात आलं आहे. आता इथे एक गोष्ट कन्फ्यूज करायची नाही. ऑप्शन मध्ये चांगले कन्फ्युजिंग ऑप्शन ते देऊ शकतात. कन्फ्युजिंग ऑप्शन ते देऊ शकतात. विल्यम पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा पण देतील. इथे नीट लक्षात ठेवा, इंग्लंडचा राजा विल्यम तिसरा याच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या असतात, जेणेकरून आपले प्रश्न चुकायला नको. ठीक आहे, तर आता आपण वाचूया. बघा, फोर्ट विल्यम ऐवजी विजयदुर्ग. तर फोर्ट विल्यम किल्ला विजयदुर्ग म्हणून ओळखला जाणार आहे. फोर्ट विल्यम हे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे गंगेची प्रमुख उपनदी असलेल्या हुगळी नदीच्या तीरावर स्थित आहे. बांधकाम सुरू 1696, बांधकाम पूर्ण 1706. कोणी बांधला, सर जॉन गॉल्ड्सबरो, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. इंग्लंडचा राजा विल्यम तिसरा याच्या नावावरून हे नाव देण्यात आलं. आणि आता जे फायसागर तलाव जो अजमेर मध्ये आहे, फायसागर तलाव, त्याचं नाव काय करण्यात आलं आहे, वरुण सागर तलाव. ही गोष्ट पण सोबत लक्षात ठेवा. धन्यवाद. ठीक आहे, तर मग आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. याच्यात विचारलं आहे योग्य कथन किंवा कथने ओळखा, आणि तीनही विधानं बरोबर आहेत. बघा, HAL ने हिंदुस्तान जेट ट्रेनर 36 चे नामकरण यशस असे केले. HAL ने हिंदुस्तान जेट ट्रेनर 36 चे नामकरण यशस असे केले. या विमानाचे पूर्वीचे नाव सितारा असे होते. पूर्वीचे नाव काय, सितारा, आणि यशस म्हणजे वैभव किंवा गौरव. ठीक आहे, या गोष्टी सगळ्या नीट व्यवस्थित लक्षात ठेवत चला. पुढे बघा, भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून खालिद जमील यांची निवड करण्यात आली. व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक कोणाचे आहे तर हे पुस्तक आहे DY चंद्रचूड यांचे. पुढचा प्रश्न बघा, भारतातील सर्वात लांब वंदे भारत ट्रेनचे अंतर किती किलोमीटर आहे तर 881 किलोमीटरचे आहे. भारतातील सर्वात लांब वंदे भारत ट्रेनचे अंतर किती किलोमीटर आहे तर 881 किलोमीटर आहे. पुढे बघा, खालीलपैकी डॅश डॅश या संस्थेचे 2025-26 हे 2025-26 स्थापना शताब्दी वर्ष आहे. तर UPSC या संस्थेचे. ठीक आहे, आपण त्या अनुषंगाने थोडक्यात आढावा घेऊया त्या न्यूजचा. ठीक आहे, म्हणजे आपलं न्यूज पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. बघा, न्यूज काय आहे, UPSC शताब्दी वर्ष. UPSC शताब्दी वर्षाचा उत्सव 1 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहे आणि 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत चालेल. ही तारीख पूर्ण लक्षात ठेवा, 1 ऑक्टोबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2026. ऑगस्ट 2025च्या UPSC बैठकीत UPSCचे अध्यक्ष अजय कुमार यांनी या संदर्भातील घोषणा केली. केंद्रीय लोकसेवा आयोग गुणवत्ता आणि सार्वजनिक सेवेच्या वचनबद्धतेची 100 वर्षे साजरी करत आहे असे अजय कुमार म्हणाले. UPSC विषयी बघून घेऊ. स्थापना 1 ऑक्टोबर 1926 ला. सध्याचे अध्यक्ष अजय कुमार
जे 35वे आहेत. पहिले अध्यक्ष सर रॉस बार्कर. मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्लीला. भारत सरकार कायदा 1919च्या तरतुदी आणि ली कमिशन 1924च्या शिफारसीनुसार स्थापना. ठीक आहे, या गोष्टी नीट लक्षात ठेवा की भारत सरकार कायदा 1919 1919चा जो कायदा आहे आणि ली कमिशन जे 1924चं आहे त्याच्या शिफारशीनुसार UPSCची स्थापना झालेली आहे. कलम कोणते आहे? 315 ते 323 आणि भाग 14 प्रकरण 2. ठीक आहे, कलम 315 ते 323 भाग 14 आणि प्रकरण कोणतं आहे? 2. पुढे बघा, पुढचा प्रश्न. इक्वेटर पुरस्कार 2025 डॅश डॅश यांना मिळाला. तर कोणाला? बीबी फातिमा महिला स्वयंसहाय्यता गट. पुढचा प्रश्न बघा. शक्ती संवाद परिषद 2025 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली? तर मुंबई या ठिकाणी पार पडली. आपण ती न्यूज बघून घेऊया. बघा, शक्ती संवाद परिषद 2025 ठिकाण मुंबई. उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. कोणाद्वारे? राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोगाद्वारे शक्ती संवाद परिषद 2025ची. कालावधी 22 ते 24 ऑगस्ट 2025. यावर्षी राष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भूषविण्याचा सन्मान कोणाला मिळाला? तर महाराष्ट्राला मिळाला. त्यामुळे हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे म्हणून शक्ती संवाद परिषद 2025ची फार महत्त्वाची आहे. बघा, सदर परिषदेत भारत देशातील सर्व राज्य महिला आयोगांमध्ये संवाद, सर्वोत्तम पद्धतीची देवाणघेवाण, त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया व सामाजिक मुद्द्यांची क्षमता बांधणे तसेच ज्ञानाची देवाणघेवाण या विषयावर देशातील विविध राज्यातील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, सदस्या व सदस्य सचिव यांच्यासाठी परिसंवाद घेण्यात आला. राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष कोण? विजयाताई रहाटकर आणि राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर. बघा, आपण आता UPSCशी रिलेटेड बघितली एक न्यूज. त्याच्यानंतर आपण आता काय बघत आहोत? शक्ती संवाद परिषद. आणि त्याच्यात आपण काय बघितलं आहे की राज्य महिला आयोग अध्यक्ष आणि राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष. ठीक आहे, तर हा जो माझा व्हिडिओ आहे बघा, 9 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे. म्हणजे हे जे आहे ना, हे करंट आत्ता जी 28 तारखेची किंवा सरळ सेवेसाठी पण जे काही एक्झाम आहेत तुमच्या आगामी, त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आता याच्यात मी काय केलेलं आहे, याच्यापूर्वीची म्हणजे ही 2024ची न्यूज असेल. ठीक आहे, आणि 2024-25च्या न्यूज आपल्याला महत्त्वाच्या आहेत. तर याच्यात बघा, चर्चेतील व्यक्ती भाग 1 मध्ये विजया रहाटकर आणि राष्ट्रीय महिला आयोग, म्हणजे मला सांगायचं काय आहे, राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग यांचा मी कंपॅरेटिव्हली स्टडी तुमचा करून घेतलेला आहे. तर मग फक्त तेवढा चार्ट मी तुम्हाला दाखवते. हा 12 मिनिटाचा व्हिडिओ आहे ज्याच्यात मी व्यवस्थित इन डिटेल सगळं घेतलेलं आहे. पण मला तो कंपॅरेटिव्हली जो चार्ट आहे ना, तो तुम्हाला नीट दाखवायचा आहे, जेणेकरून मग त्याच्यात तुमचं दोन्ही जे आयोग मला तुम्हाला कंपॅरेटिव्हली शिकवायचे आहे ते तुमचे होऊन जातील. अधिकार आणि दिवाणी. आता आपण काय करू, थोडा तुलनात्मक अभ्यास करून घेऊ, जेणेकरून आपल्या लक्षात राहील. 1-2 मिनिट फक्त. आता आपण तुलनात्मक बघूया. इथे मी मध्ये काय लिहिलंय? महिला आयोग, इकडे लिहिले राज्य महिला आयोग, इकडे लिहिले राष्ट्रीय महिला आयोग. तर इथे मध्ये काय लिहिलंय मी, न्यूज मध्ये काय आहे तर त्यांच्या अध्यक्षांच्या इतक्यात नियुक्त झालं आहे, म्हणून मग न्यूज मध्ये आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगावर कोणाची नियुक्ती झाली? विजया रहाटकर यांची. राज्य महिला आयोगाच्या इथे रुपाली चाकणकर यांची दुसऱ्यांदा. कितव्या आहेत? तर ऑल ओव्हर बघितलं तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या या 9व्या आहेत आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 8व्या आहेत. पहिल्या कोण होता? राष्ट्रीयच्या होत्या जयंती पटनायक आणि महाराष्ट्राच्या होत्या प्रभा राव. त्याच्यानंतर संस्था कोणती आहे? दोन्ही संस्था वैधानिक आहे. नीट लक्षात ठेवा, दोन्ही संस्था वैधानिक आहे, म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी आहे. म्हणजे काय तर कायदा करून तपास करण्यात आलेला आहे कायदा. मग वैधानिक राष्ट्रीयचा अधिनियम कधीचा आहे? 1990चा आहे. आणि राज्याचा कधीचा आहे? 1993चा आहे. हा 3 आहे आकडा, नीट लक्षात ठेवा 3. त्याच्यानंतर अधिकार किंवा दर्जा, दोघांना काय आहे? दिवाणी न्यायालयाचे अधिकार आणि दिवाणी न्यायालयाचा दर्जा.
त्याच्यानंतर अधिनियम कोणते आहेत तर राष्ट्रीयचा अधिनियम आहे 1990चा आणि राज्याचा आहे 1993चा. त्याच्यानंतर स्थापना राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली आहे 31 जानेवारी 1992ला आणि राज्याची झाली आहे 25 जानेवारी 1993ला. आधी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली आहे नीट लक्षात ठेवा 92 साली आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली आहे 93 साली. ठीक आहे. आणि अधिनियम म्हटलं राज्य महिला आयोगाचा तर एकच वर्ष आहे 93, पण राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 92ची आहे आणि अधिनियम 90चा आहे. आता सगळ्यात महत्वाचं त्यांची रचना बघूया. रचना बघा तर राष्ट्रीय महिला आयोगाची रचना बघा. एक अध्यक्ष असतो, 5 सदस्य असतात आणि सदस्य सचिव असतात एक. ठीक आहे. पण इकडे बघा, इकडे राज्य महिला आयोगामध्ये एक अध्यक्ष, 6 अशासकीय सदस्य, एक सचिव आणि पोलीस महासंचालक हे पदसिद्ध सदस्य असतात. दोघांमध्ये मी मुद्दामून तुलनात्मक दिलंय कारण नीट लक्षात राहतील अशा पद्धतीने. पुन्हा सांगते, दोन्हीकडे एक एक अध्यक्ष आहे, कॉमन सदस्य, राष्ट्रीयला 5, राज्याला 6. दोघींकडे एक एक सदस्य सचिव आहे, ह्या गोष्टी कॉमन आहेत. आणि राज्याच्या इथे काय अजून पोलीस महासंचालक पदसिद्ध सदस्य असतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं आज चर्चेतील 2 महत्वाच्या व्यक्ती कंप्लीट झाल्या आहेत. पुढच्या भागात मी पुढच्या व्यक्ती घेऊन येईन. धन्यवाद. ठीक आहे. तर बघा, तर शक्ती संवाद परिषद नीट लक्षात ठेवा जी महाराष्ट्रात मुंबई येथे झालेली आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. ड्युरंड चषक स्पर्धा डॅश डॅश या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पहिल्या खेलो इंडिया जलस्पर्धा कोठे पार पडल्या तर श्रीनगर येथे. पहिल्या खेलो इंडिया स्पर्धा कोठे पार पडल्या तर श्रीनगर येथे. आता मला तुम्हाला मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये हे 2 व्हिडिओ दाखवले आहेत, पण तरी जे कोणी पहिल्यांदा असतील त्यांनी ते व्हिडिओ बघा आणि बाकीच्यांनी नाही बघितले तरी चालतील, कारण ज्यांनी ऑलरेडी मागचे व्हिडिओ बघून आलेले आहेत त्यांनी एवढं पुढे ढकलून द्या. हे नवीन स्टुडंट्ससाठी आहे. बघा, मला आता आपण बघतो काय आहेत, पहिला खेलो इंडिया जलस्पर्धा बघतोय बरोबर. तर आपल्याला खेलो इंडिया जेवढ्या काही टाईपच्या स्पर्धा आहेत ना त्या सगळ्या स्पर्धा आपल्याला करायच्या आहेत. मी पुन्हा सांगते, मागच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी आता जे मी 2 व्हिडिओ दाखवणार आहे छोटेसे ते बघितले असेल त्यांनी ते पुढे ढकला, जे नवीन आहे त्यांच्यासाठी हे आहे. तर याच्यात आपल्याला बघणं काय गरजेचं आहे, खेलो इंडिया एक बीच गेम्स आणि खेलो इंडिया यूथ गेम्स हे मी कंप्लीट करून घेतलेले आहेत. तर बघा, आपण त्याच्यातला व्हिडिओ बघून घेऊ. नमस्कार. आपण खेलो इंडिया बीच गेम्स बघणार आहोत 2025चे. बरं, ते अतिशय महत्त्वाचे का आहेत कारण ते पहिल्या क्रमांकाचे आहेत, त्यामुळे खेलो इंडिया बीच गेम्स हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. बरं, नेमके कुठे झाले तर घोगला बीच कुठे आहे ते दादरा नगर हवेली दीव दमन या ठिकाणी घोगला बीच आहे. मे महिन्यात हे झालेले आहेत. मे महिन्यात झाले लक्षात कसं ठेवायचं बघा. मे महिना असतो, खूप उष्णता वाढलेली असते, म्हणून खेळण्यासाठी सगळेजण कुठे गेले घोगला बीचवर गेले, दादरा नगर हवेली दमन दीवच्या. हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर घोषवाक्य काय होतं, खेल के सितारे दीव के किनारे. खेल के सितारे दीव के किनारे हे घोषवाक्य होतं. त्याच्यानंतर उद्दिष्ट काय तर समुद्र किनाऱ्यावरील जे काही खेळ आहे त्यांना प्रोत्साहन मिळावं हे त्याचं उद्दिष्ट आहे. बरं, जे काही मॅस्कॉट आहे म्हणजे शुभंकर कोण तर पर्ल म्हणजे काय डॉल्फिनवर आधारित ही थीम आहे. हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर आता पदतालिका बघूया. पदतालिकेमध्ये लक्षात कसं ठेवायचं बघा, मी ट्रिक सांगते. मनीचा महा नाग. मनी नावाची एक मुलगी आहे, तिचा महा म्हणजे मोठा, नाग कुठे घोगला बीचवर किंवा दीवच्या बीचवर असं लक्षात ठेवा. मनीचा मोठा नाग. बरं, याच्यात लक्षात कसं ठेवणार, मनी मणिपूर, महा महाराष्ट्र, नाग नागालँड. राहील का लक्षात. मनीचा मोठा नाग मणिपूर, महाराष्ट्र आणि नागालँड. आता बघा, दुसरं एक काय महत्वाचं वैशिष्ट्य आहे माहिती तुम्हाला, तिघही जे पहिले म्हणजे 1, 2, 3 नंबर प्रमाणे जे आहेत ना स्टेट्स, त्या तिघांनाही प्रत्येकी 5 सुवर्ण पदक मिळालेले आहेत. बघा, प्रत्येकी 5. मग महाराष्ट्राच्या बाबतीत वैशिष्ट्य काय आहे बघा, की सर्वाधिक 20 पदकं जिंकून पण फक्त 1 रौप्य पदक कमी मिळालं, त्यामुळे महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे किंवा त्याला उपविजेते पदावर त्याला समाधान मानावं लागलं. जर 1 रौप्य पदक असलं असतं तर महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असला असता. कळलं तुम्हाला.
प्रत्येकी 5-5-5 कोणी जिंकले? मणिपूर, महाराष्ट्र, नागालँड. आणि मग जे पहिल्या क्रमांकाचं आहे मणिपूरला आहे 6 रौप्य आणि महाराष्ट्राला आहे 5 रौप्य. जर 1 रौप्य असलं असतं आपल्याकडे तर आपण प्रथम क्रमांकावर असलो असतो. ठीक आहे. नमस्कार. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं खेलो इंडिया बीच गेम्स जे पहिल्या क्रमांकाचे होते. मग आता आपण बघणार आहोत खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 चे. बीच गेम्स पहिल्या क्रमांकाचे होते त्यामुळे ते अतिशय महत्वाचे होते. आता बघणार आहोत बीच यूथ गेम्स. ठीक आहे. मी सांगितलं होतं बीच गेम्स मे महिन्यामध्ये झाले ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. त्यालाच कोरिलेट करून लक्षात ठेवा की यूथ गेम्स पण मे महिन्यात झाले. पण यूथ गेम्स हे आधी झाले त्याच्यानंतर झाले बीच गेम्स. राहतील लक्षात मे महिन्यात दोन्ही हे गेम्स झालेले आहेत 2025 चे. बरं, जे यूथ गेम्स होते ते झाले कुठे? तर बिहारमध्ये झाले. मग थीम काय होती किंवा थीम सॉन्ग काय होतं? खेलो के रंग बिहार के संग. खेलो के रंग बिहार के संग हे थीम सॉन्ग होतं. शुभंकर म्हणजे मॅस्कॉट कोण होतं? तर गजसिंह. गजसिंह म्हणजे काय? हत्तीची ताकद आणि सिंहाचे साहस. ठीक आहे. त्यानंतर पदताल. बरं, हे कितव्या क्रमांकाचे होते? तर हे होते एकूण 7व्या क्रमांकाचे. मग पहिले कधी झाले? 2018 मध्ये झाले. बघा, आत्ता पदतालिकेत कोण जिंकलेलं आहे? तर महाराष्ट्र. महाराष्ट्र 1 नंबर, हरियाणा 2 नंबर आणि राजस्थान 3 नंबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र सलग 3ऱ्यांदा आणि एकूण 5व्यांदा पदतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे. नीट लक्षात ठेवा, ही गोष्ट फार महत्वाची आहे कारण याच्यातून पुढच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. महाराष्ट्र सलग 3ऱ्यांदा आणि एकूण 5व्यांदा पदतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. याच्यावरून काय कळतं की महाराष्ट्र जर 5व्यांदा जिंकला आहे म्हणजे हरियाणा किती वेळा जिंकलं? 2दा जिंकलं. एकूण 7 वेळा झाली आहे ना. त्याच्यात 5 वेळा महाराष्ट्र जिंकला आणि 2दा हरियाणा जिंकला. मग हे लक्षात ठेवा, नेमकं हरियाणा कोणत्या साली जिंकला? तर पहिल्यांदा म्हणजे 2018 साली आणि 2021 साली. राहतील लक्षात. आणि बाकीचे सगळे वर्ष कोणते? महाराष्ट्राचे. पहिल्या कुठे झाल्या? दिल्लीमध्ये झाल्या. आता बघा, 2018 पासून 2025 मध्ये सलग वर्ष लक्षात ठेवायचे. स्किप कोणतं करणार ते लक्षात ठेवायचं. 2022 स्किप करायचं. 2018, 19, 20, 21, 22 स्किप केलं. 23, 24, 25 झाले 7. अशा पद्धतीने खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 हे तर आपण लक्षात ठेवले. पण सोबत ओव्हरऑल त्याची काय जी हिस्ट्री होती आतापर्यंत, महाराष्ट्राची कामगिरी काय, हे सगळं आपण लक्षात ठेवलेलं आहे. धन्यवाद. अशा पद्धतीने आपण खेलो इंडिया जलस्पर्धा बघितल्या, पहिल्या होत्या. त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे. त्या अनुषंगाने खेलो इंडिया यूथ गेम्स पाहिल्या. खेलो इंडिया बीच गेम्स पण पहिल्या क्रमांकाचे होते. तर आपण खेलो इंडिया जे वॉटर स्पोर्ट्स आहेत ते बघून घेऊ. बघा, क्रमांक कितवा? पहिल्या क्रमांकाचा. ठिकाण कुठे? दल सरोवर, श्रीनगर, जम्मू काश्मीर. कालावधी 21 ते 23 ऑगस्ट 2025. आणि आपण आत्ता ज्या 2 स्पर्धा पाहिल्या त्या कुठे? मे महिन्यात झालेला. हे सगळ्या ज्या खेलो इंडिया स्पर्धा आहे ना, युनिव्हर्सिटी गेम्स वगैरे, ह्या सगळ्या मी तुमच्या एकत्र कंप्लीट करून घेणार आहे. शुभंकर बघा, हिमालयन किंगफिशर. घोषवाक्य दाल लेक की शाम, खेल से बडे पहचान. पुढे बघा, आयोजक केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय. 5 वॉटर स्पोर्ट्सचा समावेश: कायाकिंग आणि कॅनोईंग, रोईंग, वॉटर स्कीइंग, शिकारा रेस आणि ड्रॅगन बोट. आणि पदतालिका बघा, अंतिम पदतालिकेमध्ये आता हे लक्षात ठेवा, महाराष्ट्र स्थान कितवं आहे? 8व्या क्रमांकाचं. आणि प्रथम कोणतं राज्य आलेलं आहे? मध्य प्रदेश. मग 2 नंबरला ओडिशा आणि नंतर केरळ. 3 नंबरला केरळ. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स. तर खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स जे पहिल्यांदा झाला त्याच्यात बघा, अंतिम पदतालिकेमध्ये पहिलं, दुसरं आणि तिसरं कोण आहे? पहिल्या याच्यात आहे मध्य प्रदेश, दुसऱ्या याच्यात आहे ओडिशा आणि तिसऱ्या याच्यात आहे कोण? केरळ. आणि 8व्या नंबरला कोण आहे? आपलं महाराष्ट्र. ठीक आहे. मध्य प्रदेशने एकूण 18 पदकं जिंकली आहेत, त्याच्यातली 10 सुवर्ण पदकं आहेत. आणि महाराष्ट्राने बघा 2 पदकं जिंकलेली आहेत, 1 सुवर्ण पदक आणि 1 रौप्य पदक. आणि महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? 8व्या क्रमांकावर आहे खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्समध्ये. या गोष्टी लक्षात ठेवत चला. पुढे बघा,
ऑगस्ट 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॅश डॅश सेमीकंडक्टरला परवानगी दिली. तर किती? 4 सेमीकंडक्टरला परवानगी दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ नाही विचारता येते? तर कोल्हापूरमध्ये नाहीये. मग कुठे आहे? नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजीमध्ये आहे. मग हे न्यूजमध्ये का आहे आपण ते बघून घेऊ. आणि ही न्यूज जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे, ती नीट जरा समजून घ्या. बघा काय न्यूज आहे. तर कोल्हापूर येथे नवीन सर्किट बेंच, त्यामुळे ही न्यूज तो प्रश्न फॉर्म करण्यात आलेला आहे. कोल्हापूर येथे नवीन सर्किट बेंच उद्घाटन कधी करण्यात आलं? 17 ऑगस्ट 2025 मध्ये. कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला इन ब्रॅकेट खंडपीठ मंजुरी मिळाली आहे. कधीपासून सुरू झालं? तर 18 ऑगस्ट 2025 पासून. मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचचे पहिले न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांची नियुक्ती करण्यात आली. यांचं नाव लक्षात ठेवा, शिवकुमार डिगे. अधिसूचना जारी कधी करण्यात आली? 1 ऑगस्ट 2025. एकूण 6 जिल्हे समाविष्ट असणार आहेत. कोणते कोणते? कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कुठे कुठे आहे? बघा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी. आता बघा, सर्किट बेंच आणि खंडपीठ यात फरक आहे. सर्किट बेंच म्हणजे न्यायालयाचे एक तात्पुरते ठिकाण असतं. त्याची स्थापना करण्याचे अधिकार राज्याचे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला असतात. पुन्हा सांगते, सर्किट बेंच आणि खंडपीठ यात फरक आहे. सर्किट बेंच म्हणजे न्यायालयाचे एक तात्पुरते ठिकाण असते, त्याची स्थापना करण्याचे अधिकार राज्याचे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला असतात. तसेच अधिसूचना राज्यपाल प्रसिद्ध करतात. खंडपीठ कायमस्वरूपी असते आणि खंडपीठ कायमस्वरूपी असते. स्थापन करण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाला असतात आणि अधिसूचना राष्ट्रपती काढतात. बघा किती सुंदर पद्धतीने दिलेलं आहे. ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. सर्किट बेंच आणि खंडपीठ. सर्किट बेंच तात्पुरतं असतं, खंडपीठ कायमस्वरूपी असतं. सर्किट बेंचची स्थापना करण्याचे अधिकार हायकोर्टाचे जे चीफ जस्टिस असतात त्यांना असतात आणि अधिसूचना जारी कोण करतं? राज्यपाल. आणि खंडपीठ स्थापन करण्याचे अधिकार कोणाला असतात? सुप्रीम कोर्टाला असतात. आणि अधिसूचना कोण काढतात? राष्ट्रपती काढतात. तर ह्या गोष्टी जरा सोबत सोबत लक्षात ठेवत चला. तर बघा पुढे, 6व्या राज्य वित्त आयोगास डॅश डॅश पर्यंत शिफारसी करण्यास मुदत दिली आहे. तर 31 मार्च 2026 पर्यंत. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, 71व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा कोणता ठरला? 71व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा कोणता ठरला? तर कटहल. ठीक आहे, हा मूवी मी बघितलेला आहे. कटहल हा मूवी. ठीक आहे, तर मग त्या लक्षात ठेवा, 71व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट त्यांनी काय सांगितलं? हिंदी सिनेमा कोणता? तर कटहल. बघा, आपण लगेच त्या अनुषंगाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बघून घेऊया, जेणेकरून त्याच्यावर इतर कोणते प्रश्न विचारण्यात आले तर आपल्याला त्याचे उत्तरं सुटायला पाहिजे. बघा, राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं वर्ष आहे 2023. ठीक आहे, घोषणा कधी? ऑगस्ट 2025. या गोष्टी जरा नीट लक्षात ठेवा. पुरस्काराचं वर्ष किती आहे? 2023. घोषणा ऑगस्ट 2025. क्रमांक कितवा आहे? 71वा. सर्वोत्कृष्ट चित्रपट बघा, 12th फेल. दिग्दर्शक विनोद चोपडा. सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान जवानसाठी आणि विक्रांत मेसी 12th फेलसाठी, म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेता 2. शाहरुख खान जवानसाठी, विक्रांत मेसी 12th फेल. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे. हा पण पिक्चर खूप छान आहे, मी स्वतः बघितलेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुदीप्तो सेन द केरला स्टोरी. हा पण मूवी बघितलेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुदीप्तो सेन द केरला स्टोरी. नंतर सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा कटहल, यशोवर्धन मिश्रा. हा पण मूवी बघितलेला आहे, चांगला आहे. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमा रॉकी और रानी की प्रेम कहानी, करण जोहर. हा बघितलेला नाहीये मी. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमा रॉकी और रानी की प्रेम कहानी, करण जोहर. सर्वोत्कृष्ट सामाजिक मूल्य सिनेमा सॅम बहादूर, मेघना गुलजार. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवा. निवड समिती अध्यक्ष बघा, फीचर फिल्म ज्युरी आशुतोष गोवारीकर. नॉन फीचर फिल्म ज्युरी पी शेषाद्री. फीचर फिल्मसाठी आशुतोष गोवारीकर, नॉन फीचरसाठी पी शेषाद्री. राष्ट्रीय पुरस्कारात मराठी सिनेमे बघा, सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा
श्यामची आई सुजय डहाके, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण आशिष बेंडे, आत्म पॉम्पलेट, सर्वोत्कृष्ट बालचित्रपट नाळ 2 सुधाकर रेड्डी यंकट्टी, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे, भार्गव जगताप नाळ 2 साठी आणि कबीर खंदारे जिप्सीसाठी. ठीक आहे, चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, कोपा अमेरिका महिला फुटबॉल स्पर्धा ब्राझील देशाने कितव्यांदा जिंकली? तर ती 9व्यांदा जिंकलेली आहे. बघा, 9व्यांदा जिंकलेली आहे. ही आहे कोपा अमेरिका महिला फुटबॉल स्पर्धा 2025. विजेता देश कितवा? ब्राझील आहे आणि कितव्यांदा? 9व्यांदा आहे. नीट लक्षात ठेवा. मग उपविजेता कोणता आहे? कोलंबिया आहे. आणि यजमान देश कोणता? कुठे झाली? तर इक्वेडॉरमध्ये. नीट लक्षात ठेवा. कोपा अमेरिका महिला फुटबॉल स्पर्धा 2025 विषयी चालू आहे. विजेता देश आहे ब्राझील जो 9व्यांदा जिंकला. उपविजेता कोलंबिया, यजमान देश इक्वेडोर. कालावधी 11 जुलै ते 2 ऑगस्ट 2025. एकूण संघ किती? तर 10 संघ. अंतिम सामन्यात ब्राझीलने अतिरिक्त वेळेत 4-4 अशी बरोबरी साधल्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये कोलंबियाचा पराभव करून सलग 5वे आणि एकूण 9वे विजेतेपद जिंकले. ह्या गोष्टींना फार महत्त्व असतं. सलग कितवं म्हणता येते? 5वं. आणि एकूणात कितवं? 9व्यांदा. ठीक आहे. गोल्डन बॉल मार्टा आणि सर्वाधिक धावा करणारे खेळाडू क्लाउडिया मार्टिनेज, अमांडा गुटिरेस 6 गोल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. आशिया रग्बी अंडर-20 स्पर्धा 2025 डॅश डॅश या राज्यात पहिल्यांदाच पार पडली. तर बिहार या राज्यात पहिल्यांदाच पार पडली. बघा, आशिया रग्बी अंडर-20 स्पर्धा 2025. ठिकाण काय? राजगीर क्रीडा संकुल बिहार. इथे पहिल्यांदाच पार पडली. कालावधी 9 ते 10 ऑगस्ट 2025. आशियातील 8 प्रमुख देश सहभागी झालेले. शुभंकर अशोक हा काय आहे? ससा. ठीक आहे. त्याच्यानंतर जो रग्बीतील चपळतेचे प्रतीक आहे. त्यानंतर भारतीय महिला गटाने उझबेकिस्तानला हरवून कांस्य पदक जिंकले. पुरुष गटाने चीनने हाँगकाँगला हरवून चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. ठीक आहे. ॲटलिस्ट एवढं लक्षात ठेवा की बिहारमध्ये पहिल्यांदाच झाली. आशियातले 8 प्रमुख देश होते आणि शुभंकर ससा आहे जो चपळतेचे प्रतीक आहे. पुढे बघा. पुढचा प्रश्न, राणी दुर्गावती योजना डॅश डॅश राज्याने सुरू केली? तर महाराष्ट्र राज्याने ती सुरू केलेली आहे. राणी दुर्गावती योजना महाराष्ट्र राज्याची आहे, त्यामुळे आपल्याला इन डिटेल काही गोष्टी माहिती पाहिजे. बघा, तर राणी दुर्गावती योजना कोणाद्वारे? तर महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे. कोणासाठी? आदिवासी महिलांसाठी. उद्देश काय आहे? आदिवासी समाजातील महिलांना शिक्षण, आरोग्य, प्रशासन, व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कृषी व स्वयंरोजगार यामध्ये सक्षम करणे. राणी दुर्गावती या गौंड वंशाच्या पराक्रमी राणी होत्या. त्या कुशल प्रशासक आणि रणरागिणी होत्या. मोगल साम्राज्याने गोंड राज्यावर आक्रमण केले तेव्हा राणी दुर्गावती यांनी शौर्याने मुकाबला केला होता. आदिवासी महिलांना योजनेद्वारे 100% अनुदान, वैयक्तिक योजनेसाठी 50,000 तर सामूहिक योजनेसाठी 7,50,000 अनुदान. ठीक आहे. इकडे काय आहे? 50,000, इकडे आहे 7,50,000 अनुदान. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पहिला MS स्वामीनाथन अन्न व शांतता पुरस्कार 2025 कोणाला प्राप्त झाला? तर ॲडमोला ए ॲडनले. ॲडमोला ए ॲडनले यांना पहिला आहे हा, त्यामुळे नीट माहिती पाहिजे. पहिला MS स्वामीनाथन अन्न व शांतता पुरस्कार 2025 यांना प्राप्त झालेला आहे. पुढचं बघा. उत्तराखंडमधील धाराली येथे डॅश डॅश या दिवशी ढगफुटी झाली. तर कधी झाली? 5 ऑगस्ट 2025ला. उत्तराखंडमधील धाराली येथे 5 ऑगस्ट 2025 या दिवशी ढगफुटी झाली होती. पुढे बघा. 61व्या राज्य मराठी चित्रपट सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट सिनेमा कोणता ठरला? तर भेरा. ठीक आहे. भेरा हा सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला. तर राज्य मराठी चित्रपट पुरस्कार आपण बघूयात काय आहे. क्रमांक कितवे? तर 61वे. सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे भेरा. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर भेराचे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता अमेय वाघ, जग्गू आणि जुलियट. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रिंकू राजगुरू आशासाठी. ठीक आहे, पुढे बघा. हे होते राज्य मराठी चित्रपट पुरस्कार. पुढचा प्रश्न, शिबू सोरेन यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? तर ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? तर झारखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. ऑगस्ट 2025 मध्ये सत्यपाल मलिक यांचे निधन झाले, त्यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवले नाही विचारता येते. ठीक आहे, तर पंजाब राज्याचे राज्यपाल पद भूषविले नाही. पुन्हा वाचूया. ऑगस्ट 2025 मध्ये सत्यपाल मलिक यांचे निधन झाले, त्यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषविलेले नाही? तर पंजाबचे भूषविलेले नाही, म्हणजे बिहार, मेघालय, गोवा याचे भूषविलेले आहे. बघा, हे आहे, इथे आहे सत्यपाल मलिक आणि इथे बघा बिहार, मेघालय, गोवा, ओडिशा, जम्मू काश्मीरचे राज्यपाल पद भूषविले. मलिक हे जम्मू काश्मीरचे शेवटचे राज्यपाल ठरले. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, ला गणेशन यांचे ऑगस्ट 2025 मध्ये निधन झाले, ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ते नागालँडचे राज्यपाल होते. पुढचा प्रश्न, 12वी पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेबाबतची विधाने लक्षात घ्या आणि त्यांनी विचारले योग्य विधान काय आहे? अ आणि ब. बिहारमध्ये प्रथमच ही स्पर्धा 29 ऑगस्ट 2025 ते 7 सप्टेंबर 2025 दरम्यान पार पडली. 12वी पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेबाबतची विधानं काय? तर बिहारमध्ये प्रथमच ही स्पर्धा 29 ऑगस्ट 2025 ते 7 सप्टेंबर 2025 दरम्यान पार पडली आणि स्पर्धेचा शुभंकर कोण? तर चंद. पुढचा प्रश्न बघा, SBIच्या आर्थिक संशोधन विभागानुसार UPI वापरात अग्रेसर राज्य कोणतं? तर महाराष्ट्र. नंतर भारतातील पहिली खाजगी निधीतून स्थापन झालेली गणित संशोधन संस्था कुठे सुरू करण्यात आली? तर मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. 7 ऑगस्ट हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर हे वरील सगळे दिन जे आहेत ते सेलिब्रेट केले जातात. राष्ट्रीय हातमाग दिन, नंतर राष्ट्रीय भालाफेक दिन, राज्य शाश्वत शेती विकास दिन, राज्य शाश्वत शेती विकास दिन. नंतर बघा, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे 2025 हे कितवे जयंती वर्ष आहे? तर 750वे जयंती वर्ष आहे. लडाखने डॅश डॅश हा दिवस सिंधू नदीच्या स्वच्छतेसाठी आणि संवर्धनासाठी स्वच्छता आंदोलन दिन म्हणून साजरे करण्याचे ठरवले. तर कोणता दिवस? 12 ऑगस्ट हा दिवस लडाखने सिंधू नदीच्या स्वच्छतेसाठी आणि संवर्धनासाठी स्वच्छता आंदोलन दिन म्हणून साजरे करण्याचं ठरवलं. पुढे बघा, मुख्यमंत्री निजुत मोइना 2.0 योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर आसाम राज्याने. नीट लक्षात ठेवा, मुख्यमंत्री निजुत मोइना 2.0 योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर आसाम राज्याने सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, 2च प्रश्न राहिलेत आता आपले. महाराष्ट्र शासनाने अंगदान जीवदान संजीवनी अभियान दरम्यान डॅश डॅश दरम्यान महाराष्ट्रात राबवण्यात आले. तर महाराष्ट्र शासनाने कधी राबवलं हे अभियान? 3 ते 15 ऑगस्ट 2025. 3 ते 15 ऑगस्ट 2025. आणि आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न बघा, ऑगस्ट 2025 मध्ये भारत आणि श्रीलंका दरम्यान स्लायनेक्स हा युद्ध सराव पार पडला. तो कितवा युद्ध सराव होता? तर तो होता 12व्या क्रमांकाचा युद्ध सराव. ठीक आहे. आता बघा, जे काही युद्ध सराव असतात त्याच्यातही काय असतं की म्हणजे मेरीटाईम कोणता, नंतर आपला लष्करी कोणता, एअरफोर्सचा कोणता, असे असतात. तर कधी कधी नावातच आपल्याला कळून जातं, म्हणजे सेपरेट आपल्याला लक्षात ठेवायची गरज पडत नाही. तर बघा, स्लायनेक्समध्येच उत्तर आहे की हा कोणता आहे आणि कोणत्या 2 देशांदरम्यान आहे. तर SL फॉर श्रीलंका आहे, I फॉर इंडिया आहे, N फॉर नेव्हल आहे, E आणि X साठी एक्झरसाइज. ठीक आहे. म्हणजे श्रीलंका इंडिया नेव्हल एक्झरसाइज. याच्यातच आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळून जातात. मग तुम्हाला आता लक्षात फक्त काय ठेवायचं आहे की जो 2025 मध्ये झाला तो 12व्या क्रमांकाचा होता.
तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि मी प्लेलिस्ट तुम्हाला जसं सांगितलं आहे त्या ठिकाणी मी अपलोड नक्कीच करून देते. धन्यवाद.